नमस्कार मित्रांनो, जलसंपदा विभाग म्हणजे WRDची आन्सर की साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर आन्सर की कशी चेक करायची, तर बघा सर्वप्रथम तुम्हाला WRDच्या साईटला जायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तिथून डायरेक्टली WRDच्या साईटला येणार। साईटला आल्यानंतर तुमच्याकडे एक आयडी आणि एक पासवर्ड आहे। तो आयडी आणि पासवर्ड आपल्याला लॉग इन करायला लागणार आहे, कारण लॉग इन केल्याशिवाय आपण आन्सर की बघू शकत नाही। तर बघा सर्वप्रथम आपल्याला लॉग इन आयडी टाकून आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। तर तुमच्याकडे लॉग इन आयडी असेल SEVUM पासून सुरुवात होणार आहे, ती आयडी पाहिजे आहे। त्यानंतर तुमच्याकडे एक पासवर्ड आहे, तो पासवर्ड टाका। त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकावा लागणार आहे आणि लॉग इनला क्लिक करावं लागणार आहे। लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्ममध्ये म्हणजे त्या लॉग इन आयडी मध्ये आपण इन्सर्ट करणार। त्यामध्ये आपले पूर्ण जे प्रोफाईल आहे ते आपल्याला डिस्प्ले होईल। तर बघा लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे जे प्रोफाईल आहे ते ओपन होईल। ते ओपन झाल्यानंतर आता आपल्याला इथं आन्सर की बघायची आहे। तर बघा यामध्ये तुमचं नाव वगैरे सर्व दिसेल। त्यानंतर आपल्याला पोस्ट सिलेक्शन असं एक ऑप्शन दिलं आहे, तिथे क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आपण भरलेल्या ज्या पोस्ट आहे त्या आपल्यासमोर डिस्प्ले होईल। बघा यामध्ये एक पोस्ट भरलेली आहे, आपल्यासमोर डिस्प्ले झालेली आहे। त्यानंतर बघा तिथे ॲक्शनचं बटन दिलेलं आहे आणि त्याच्या खाली व्ह्यूसाठी एक ऑप्शन आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे। याला क्लोज करा। क्लोज केल्यानंतर बघा आता तुमच्यासमोर तुम्ही भरलेला फॉर्म दिसेल, त्यामध्ये पेमेंट स्लिप आहे आणि समोर कॅन्डिडेट रिस्पॉन्स असं एक ऑप्शन दिलेला आहे टॉप पोझिशनला। तर आपल्याला कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनला क्लिक करावं लागणार आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली आन्सर की डिस्प्ले होणार आहे। तर तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर असं एक ऑप्शन दिलेलं आहे आणि त्यानंतर क्लिक हिअर, तिथे ब्ल्यू मध्ये क्लिक हिअर दिलेला आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला पेपर ओपन होईल। तर बघा आपण दिलेला पेपर आपल्यासमोर ओपन झालेला आहे। यामध्ये तुम्ही दिलेले आन्सर आणि तुम्ही सोडवलेला पेपर पूर्ण तुमच्यासमोर ओपन आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची आन्सर की बघू शकता, म्हणजे तुमचा पेपर बघू शकता। तर लवकरात लवकर आपला पेपर चेक करून घ्या आणि आपले किती क्वेश्चन बरोबर आहे हे सुद्धा यामध्ये चेक करू शकता। आणि यानंतर जे ऑब्जेक्शन लिंक आहे ती अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही आहे, लवकरात लवकर ती सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ती उपलब्ध झाल्यानंतर आपल्या YouTube चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार की ती कशा प्रकारे चेक करायची। तर जलसंपदा विभागाची आन्सर की अशा प्रकारे चेक करून घ्या व या संदर्भात अजूनपर्यंत कोणती अपडेट आलेली नाही आहे आणि आन्सर की आलेली आहे आणि यानंतर फायनल आन्सर की येणार आहे व ऑब्जेक्शन लिंकसाठी सुद्धा एक लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।